सकाळी उठल्यानंतर इकडे कर्टन उघडल्यानंतर बघा सूर्यनारायणाचं पहिलं दर्शन घेतलं आणि तिथूनच मग मी सुरुवात केली. सूर्यनारायणांना नमस्कार केला आणि माझ्या घरामध्ये बघा सूर्याचा प्रकाश कसा पडतो. अंघोळ वगैरे आटोपली आणि मग इकडे चहा. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इकडे बघा मी घेतलेलं आहे भाजणीचं पीठ. आज आमची मुलगी आणि जावई बापू नातवंड येणार आहेत तर त्यांच्यासाठी बेत चाललाय. तर जावई बापूंना आमच्या वडे फार आवडतात. तर इकडे मी भाजणीचं पीठ जे घरी मी बनवलेलं आहे. आता याआधी भाजणीचा जो व्हिडिओ आहे ना टाकलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तर थोडा मी इकडे आता हिंग घातलेला आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. तर इकडे आता जिरा पावडर घालूया 1 चमचाभर आणि धना पावडर सुद्धा आपल्याला घालायचे आहे. आणि आता हे पीठ ना आपल्याला गरम पाण्यामध्ये मळायचंय. आता आपण काय करूया, चांगलं हे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय. इकडे बघा गरम पाणी केलेलं आहे. कावळ्यांचा चिवचिवाट बघा चालू आहे बाहेर. कावळे बघा किती आलेले आहेत. कावळ्यांचा खाऊ घातल्यामुळे कावळे आलेले आहेत. आता कांदा कापून ठेवलाय आणि इकडे टमाटर कापून ठेवलेला आहे. इकडे मटण शिजायला लागले. इकडे मी जावई बापूंसाठी तयारी करते. तर आज बनवणार आहे रताळाची खीर. तर रताळाच्या वरचं साल काढते आणि रताळ चांगलं किसणीने किसून घेते. तर बघा रताळाचं साल काढून दोन्ही साईडचा भाग जो आहे तो कट केलाय आणि मग किसणीवरती जे रताळ आहे ते छान किसून घेतलेले आहे. आपलं मटण जे आहे ना ते बघा चांगलं शिजलेलं आहे. काय करूया, काढूया आपण मटण हे, कारण आपल्याला सुक्क पण बनवायचं आहे ना आणि उत्कर्ष येणार आहे. मग उत्कर्षाला सुद्धा आळणी भात हवाय ना. बघा इकडे तांदूळ मी ठेवलेले आहेत. हे आहे ना इकडे ट्रान्सफर करते आणि आता याच्यावरती कढई ठेवते. गॅस बंद करूया. बघा तेल संपलं याच्यातलं. तेल बघा तापले. या ना आतमध्ये, या ना इकडे या. काय आणले तुम्ही? मच्छी. मुलाला पापड पाहिजे ना. कशी मिळाली पापलेट? 700 रुपयाला जोडी. 700 रुपयाला जोडी? मग काय सांगताय, एवढं कसं काय महाग आज? मोठी घेतली ना ते छोट्या महाग. त्यातली पोटातली घाण काढली ना सगळी. सगळं तापून आणलं. आलेला नाही अजून.
साखर ठेवू का? थांबा जरा एक मिनिट, जरा माझं इकडचं पहिलं आवडतं. त्याच्यातलं अजून मटण बाकी आहे. उत्कर्षा निघाली. हा अजून डोंबोलीतच आहे पण घरातून निघाली. हा सगळे म्हणजे सतीचं काहीतरी काम आहे ऑफिसचं, तर तो तेव्हा निघणार. हा उत्कर्ष तर ट्रेनच यायला लागली. हा फोन करू का? हा ट्रेन मध्ये उतरतो ना, त्यामुळे ट्रेन जायला मला. हा भात बघा इकडे, हा 70% झालेला आहे शिजून. या भाताचा तुम्ही पुलाव. हा आज मेगा ब्लॉग आहे. होय उतरा जमून द्या. काय माहिती होता. तिला फोन करा की तुम्ही, लागत नाही. तिकीट वगैरे काढत असेल. तांदूळ बघा इकडे, आणि इकडे हे पापलेट शिवांसाठी 700 रुपयाला 2 पापलेट मिळाली. इकडे बघा हे वाटण केलं होतं मी, आणि इकडे आता मस्त मटण अगदी चळचळीत चमचमीत बघा होते. एकदम लोणच्यासारखं झालेलं आहे बघा मटण. आणि हे जे आहे ना, हे आता आपल्याला रशामध्ये नळ्या घालायच्या आणि बाकीचं आळणी भात बनवायचा. गरम पाणी सेट करूया. आता आपलं सुक्क झालेलं आहे. आता आपण काय करूया, आळणी भात जो आहे ना तर तो करूया. तर इथे खडे मसाले काढते मी. लवंग, दालचीन, तेजपत्ता. तेजपत्त्याची छोटी पानं असेल तर जरा बरंच पडतं. जरा हलवताना काय होते, तर बघा इकडे मी सुक्क काढलेलं आहे. सुक्क काढलं आणि त्याच भांड्यामध्ये ना मी आता हे बनवते. तर बघा तेजपत्ता टाकूया, खडे मसाले टाकूया, गॅस करूया फास्ट. हे गरम पाणी इकडं. याच्यातला हा जरा वाटण घालूया. शिवाय इकडे हा गरम मसाला पण घालूया.
आळणी भात कसा करायचा ना तो तुम्हाला मी दाखवते आता. तर आता हा जो भात आहे याच्यातला आम्हाला जावई बापूंना पण आमच्या जरा ठेवायचा आहे. 50% भात शिजलेला आहे. याच्यातलं हे जे मटण आहे ना हे सुद्धा आपल्याला याच्यात घालायचं आहे. भात शिजायला ना खूप पाणी घालावं लागतं, पटकन भात शिजत नाही. तर आता बघा हे आळणी पाणी जे आहे ना ते मी असं ओतलेलं आहे. आणि आता आपण काय करूया थोडं चवीपुरतं मीठ पण घालूया. झालं हे. आणि आता आपल्याला काय करायचंय रस्सा. तर हे जे मटण आहे ना मटण आणल्यानंतर भातामध्ये किती घालायचं, सुकं किती बनवायचं आणि रश्श्यात किती गेलं पाहिजे याचा सगळा विचार करूनच हे करायला लागतं. तर हा जो रस्सा आहे तर ह्याच्यामध्ये काय करूया पहिला आपण लाल तिखट जे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आपला आहे तर तो घालूया. आणि हे वाटण सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. तुम्हाला जास्त घट्ट हवं असेल तर घट्ट करा, पातळ हवं असेल तर पातळ करा. तर हे बघा अशा प्रकारे मी वाटण करून ठेवते मटणाचं. आता फ्रीज मधनं काढलेलं होतं. ठेवून देऊया. केळीचं पण मिळालं नाही का हो? नाही मिळाला आज रविवार नाही मिळत. भाताचा गॅस आहे ना बंद करूया. भात हा असा ह्याचा लागतो म्हणजे मोकळाच भात लागतो. मोकळा भात होऊन चालत नाही. भातामध्ये असं ओला ओला भात लागतो हा. त्यावेळी हा आळणी भात खायला मजा येते. गॅस केलेला आहे बंद. आणि बघा पाणी भातामध्ये बघा किती आहे म्हणजे हे आळणी पाणी. गॅस बंद केलाय. आता मग काय करूया थोडीशी कोथिंबीर घालूया.
हा गॅस जो आहे ना धाम केलाय बंद. ह्याला ना आता कपड्याने उचलूया. आता कसं आहे कढई सटकण्याची शक्यता असते. आणि झाकूया सुद्धा चांगलं म्हणजे वाफलेल उमलेल चांगला. आता हा रस्सा आता पळीचा वापर करते. तर बघा इकडे रस्सा बघा. रश्श्यामध्ये मस्त अशा बघा नळ्या आहेत. रश्श्यामध्ये सुद्धा मटण असलं ना तर तो रस्सा चांगला लागतो. म्हणजे बिना मटणाचा रस्सा चांगला लागत नाही. लोक काय करतात सगळं मटण काढतात. याच्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि रस्सा हा आपला बारीक गॅसवरती ते शिजायला ठेवूया. आमचे जावई ना नॉनव्हेज खात नाहीत मुळात. तर पहिला मी डाळ लावते. भात बघा मी इकडे वापरून ठेवलेला आहे कारण मटणाचा हात कुठेही लागला नाही पाहिजे म्हणून. त्यांच्यासाठी थोडीशी मी डाळीची आमटी बनवते. पनीर टिक्का आणलं का हो तुम्ही? हिरवी मिरची ना डाळीमध्ये कधीही अशी पोट फाडून याचं टाकायची. म्हणजे काय होतं मिरचीचा जो अर्क आहे ना याच्यामध्ये उतरला जातो आणि आमटी खरंच स्वादिष्ट होत्या. एक मिरची टाकली याच्यावरती झाकण लावते कारण कसं आहे डाळ मग आपली वरती येणार नाही. इकडच्या गॅसवरती ठेवूया. पनीर टिक्क्याचं पाकिट आणलं तुम्ही? कुठे आहे? हे बघा मटण जे आहे ना आपलं मटण लोणचं. याला लोणचं मटण सुद्धा म्हटलं जातं. अगदीच चमचमीत आणि चळचळीत बघा झालेलं आहे. झाले ना चांगलं? छान झाले. आता हे पण इकडे ठेवते. झाकूया. हे झालं. बघा कुठलाही आता मी नॉनव्हेज जेवण बनवते व्हेज बनवते पण कुठलाही हात मी लागू देत नाहीये जेवणाला. म्हणजे ह्याचा हात त्याला आणि त्याचा हात ह्याला. पळ्या सुद्धा माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या आहेत. रस्सा सुद्धा आपला चांगला शिजतोय. दुधाची पिशवी काढली आहे ना तुम्ही? बघा ही मलाई आहे ना मग आपण याच्यामध्ये फ्रेश मलाई टाकतोय. तर आपण ही घरची जी मलाई आहे ना ही अशी घालायची. आता मी हे पनीर टिक्क्याचं पाकिट आणलेलं आहे. याच्यामध्ये हे मलाई सकट मी दूध घालते. दुधामध्येच आपल्याला काय करायचं हे मिक्स करायचं आहे. दूध करूया बाजूला. रस्सा ना चांगला शिजायला लागतोय म्हणजे रस्सा शिजू दे. फ्रोझनचे मटार तुम्ही आणले नाही का? आमच्याकडे ना आमचे जावई म्हणजे आमचे सतीश येणार असेल तर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल बेत बनवतो. कारण कसं आहे जावई हा म्हणजे काय म्हणतात त्याला काय म्हणतात हो जावायला काय म्हणतात काय म्हणतात नाही माहिती? बोला की. काय आपल्याला माहित नाही. जरासा खडा मसाला घालते याच्यामध्ये. काहीतरी म्हणतात हो जावायला. काहीतरी म्हणतात ना म्हणजे जावायला खूप मान आहे हा. तर तो मान जो आहे ना तो दिलाच पाहिजे.
बघा मी किती चमचे काढते बघा फक्त. कोथिंबीरची देठ, आलं, लसूण, कढीपत्ता, पुदिन्याची पानं असं आता मी याच्यामध्ये घालत आहे थोडस. जराशी हळद, जरासा हिंग आणि ही भाजी आपल्याला लाल मिरची पावडर मध्येच करायची असते. तर लाल मिरची पावडर, गॅस बारीक केलाय कारण हळद आणि लाल मिरची पावडर जळायला नको म्हणून. आता ही जे पनीर टिक्का मसालाचा जो मसाला आहे ना तर तो आता इथे घालायचा. टाकूया थोडं पाणी म्हणजे हे चांगलं शिजेल. ही ग्रेव्ही आहे ना पाणी वगैरे जास्त ऑब्झर्व करून घेते. थोडीशी घालूया कोथिंबीर. इकडे मोठी सर्वांनी आणलेलं आहे पनीर. मीठ घालायचं ना अजून. पनीर उरलेलं आहे तर हे ठेवून देते. हे आपल्याला उपवासाला येईल पनीर खरडा करण्यासाठी. पनीर ना शिजायला काय उशीर लागत नाही. पनीर पटकन शिजलं जातं. जास्त शिजवलं तर चिवट होतं पनीर म्हणून पनीरला जास्त शिजवायचं नाहीये. पनीरची जी भाजी आहे ना आपली इकडे आहे तयार. त्याच्यामध्ये बघा हे साजूक तूप आहे. बघा तर याच्यामध्ये तूप घालूया. हे जे रताळ आहे रताळाचा बघा चव कसा पडलाय. मस्त असा रताळाचा चव पडलेला आहे. आपण घालूया हा याच्यामध्ये. तुपामध्ये ना चांगलं भाजून घ्यायचं. दही वडे करणार होते तर म्हटलं आता दही वडे नको. ही खीर जरा
आमच्या सतीशरावांना घालूया, आवडेल म्हणून. तर बघा तुपामध्ये रताळ जे आहे ते चांगलं भाजलेलं आहे. ह्याच्यामध्ये घालूया हे दूध. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालायचे आहेत हा. नंतर आपण ड्रायफ्रूटचा तडका देऊया. बघा आपण इकडे साखर घातलेली आहे आणि इकडे ही सुंठ, जायफळ आणि वेलचीची पावडर आहे तर ती सुद्धा घालते आणि मग वरून ड्रायफ्रूटचा तडका. जो सुंठ, वेलची आणि जायफळ आहे ना त्याचा वास बघा किती अप्रतिम येतोय. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत. आता इकडे ड्रायफ्रूट मी तुपामध्ये जरा तळूनच घालणार आहे. नंतर डाळीला तडका द्यायला ना की त्या तडक्या पॅन मध्येच ते करणार आहे. बघा अप्रतिम अशी खीर, रताळ्याची खीर. थोडीच बनवली ना जावई बापूंच्या पुरती. शिजू दे जरा. इकडे रस्सा सुद्धा बघा एकदम मस्त घट्ट झालेला आहे. रशाला बघा तर्री बघा कशी आलेली आहे. अप्रतिम झालाय रस्सा. रस्सा सुद्धा आपला इकडे ठेवूया आणि त्याच्यावरती पण काय करूया, झाकूया. इकडे दूध जे आहे ते दूध सुद्धा इकडे ठेवून देऊया. खीर जी आहे ना ती आता आपली शिजू दे. आता एक 2 मिनिटाचा ब्रेक घेते मी आणि मग डाळीला तडका मारते. बस. माझं बाबलू, माझं बबलू, मी कधीपासून वाट बघते तुझी माहितीये का? हा तुझी कधीपासून मी वाट बघते. लगेच प्ले म्हणून ठेवलंय. लगेच होते केक आला, तो केक आला. कसं बघणार लगेच केक अय्या पैसे पैसे का बाबू? हे तुझ्या जवळच ठेव बाबू. लाडक्या म्हणून मला 50 रुपये दिले. अरे असू दे ना केक आहे तो. टीव्ही टीव्ही टीव्ही. अरे हा पाणी राहिलं, पाणी द्यावं. मज्जा ना. कसं इकडे माझं बाळ कुठे दिलं खायला? बाबूने दिलं जंक फूड. भूक लागली. माझं तू काय खाणार? मटन खाणार की चिकन खाणार? चिकन नाही, मच्छी खाणार ना? पापलेटला नाही खाणार तू? पापलेट नाही खाणार तू? चांगले आहेत ना? असली चॉईस. कुठे जायचं फिरायला? इकडे घेतलेले आहेत मी पॅन मध्ये ड्रायफ्रूट, काजू आणि पिस्ता घेतलेला आहे. त्याच्यावरती साजूक तूप घातलेलं आहे. तूप जरा जास्तच घालते कारण उरलेल्या तुपामध्ये मला डाळ फोडणीला घालायची आहे. आणि तुपामध्ये ड्रायफ्रूट चांगले परतून घेते लाल होईपर्यंत.
आणि आता आपल्याला खिरीमध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत. ड्रायफ्रूट बघा मस्त लाल झालेले आहेत आणि आता इकडे खिरीमध्ये ड्रायफ्रूट मी घातलेले आहेत. खिरीला आपल्या ड्रायफ्रूटचा तडका दिलेला आहे. त्याच तुपामध्ये इकडे हिंग टाकलेला आहे, जिरं, राई टाकून आता मी डाळीला सुद्धा फोडणी घालत आहे. जावई बापूंसाठी आमच्या डाळ बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगा घालून. मस्त बघा तडतडीत अशी फोडणी बसलेली आहे आणि अप्रतिम सुहास फोडणीचा दरवळतोय घराभरभर. मी नेहमी अशीच फोडणी देते. आणि आता आपण काय करूया, आपली खीर जी आहे ना रताळाची खीर, तर ती सुद्धा आता छान मिक्स करूया. ड्रायफ्रूट सुद्धा छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आणि इकडे बघा मी आता वडे सुद्धा बनवत आहे. वडे बघा आपले कोंबडी वडे किती छान टम्म फुगलेले आहेत आणि त्याचा कलर दोन्ही साईडनी अगदी ब्राऊन, खूप सुंदर वडे झालेले आहेत, अगदी टेस्टी झालेले आहेत. आणि वड्यांची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. इकडे वडे झालेले आहेत, काही वडे बनवत आहे मी, काही वडे झालेले आहेत. जे मासे आहेत ना आपले पापलेट, तर त्याची तयारी करूया. तर पापलेट स्वच्छ धुतलेले आहेत. तर याच्यावरती आता मी लिंबू पिळून घेते. आपल्याला छान शेजवान पापलेट आपल्याला बनवायचं आहे. आणि याच्यावरती आता मी लिंबू पिळलेला आहे, हळद घातलेली आहे, चवीनुसार याच्यावरती मीठ घातलेलं आहे. आणि आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीरीचे देठ आणि पुदिना ते 1 चमचा घातलेला आहे. आणि शेजवान चटणी जी आपली आहे ना, तर ती सुद्धा मी इकडे 2 चमचे वापरलेले आहे. आता शेजवान चटणी, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं, हळद, मीठ सगळं छानसं आपल्या पापलेटला लावून घ्यायचं. आणि पापलेट आपले चांगले 20 मिनटं मुरले पाहिजेत. दोन्ही साईडला आपल्या पापलेटला छान हा मसाला लागला पाहिजे. शेजवान पापलेट अतिशय सुंदर, अतिशय टेस्टी. आणि शेजवान चटणी तर तुम्हाला माहिती आहे अप्रतिम, अगदीच चमचमीत असते. तर बघा आतमध्ये सुद्धा मी लावलेली आहे. आणि आता पहिला मी जेवायला वाढून घेते, कारण गरमागरम आपले वडे झालेले आहेत. तर मोरे साहेबांना आणि उत्कर्षाला पहिला वाढून घेते. तर इकडे मी मटण वाढलेलं आहे. मटण वाढल्यानंतर लगेचच रस्सा वाढत आहे. रस्सामध्ये छान असं बघा उत्कर्षाला वाढून देते आणि गरमागरम वडे देते. त्याच्याबद्दल बरोबर कांदा, टमाटर आणि मी बनवलेला अळणी भात, तो सुद्धा अप्रतिम झालेला आहे. तर अळणी भातसुद्धा माझ्या लेकीला देत आहे मी. लेक माझी ना खूप दिवसानंतर येते, म्हणजे सारखं तिला यायला नाही मिळत. तर आता आपलं यूट्यूबचं 25K झाल्यामुळं माझी लेक आणि जावई बापू अजून यायचे आहेत. आणि लेकीला बघा अशा पद्धतीने मी वाढलेलं आहे. लेक यायची म्हटलं ना आनंद गगनात मावत नाही. आणि तिने मलासुद्धा घास भरवला आणि आपल्या पप्पांनासुद्धा तिने आपला घास भरवला. बघा लेकींचं प्रेम किती असतं आपल्यावरती. तर अशा पद्धतीने आता हे दोघं जेवत आहेत. तोपर्यंत पापलेटसुद्धा आपले 20 मिनटं चांगले मुरलेले आहेत. तर त्याचं आता वरचं जे कोटिंग आहे, तर तांदळाचं पीठ, रवा, हळद, हिंग असं इकडे मी पूर्ण घेतलेलं आहे. आणि पॅनमध्ये तेलसुद्धा घातलेलं आहे. आणि रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट, मीठ, हिंग असं सगळं, हळद असं सगळं मिक्स केलं आहे. आणि तो आपला शेजवान मसाला लावलेला जो पापलेट आहे ना, छान डुबवलेला आहे, छान मसाला लावून घेतलेला आहे दोन्ही साईडने. आणि आता आपण काय करूया, तेलाच्या पॅनमध्ये घालूया. छान बारीक गॅसवरती शिजला पाहिजे पापलेट, आतपर्यंत गेला पाहिजे. गॅस फास्ट केल्यानंतर फक्त करपतो. तर एका साईडने बघा आपला पापलेट झालेला आहे. पापलेट मोठा असल्यामुळं उचलण्यासाठी
मी 2 चमच्यांचा वापर केला आहे, कारण एका चमच्याने केल्यानंतर काय होतं तेल अंगावरती येतं, म्हणून 2 चमचे वापरले. दोन्ही साईडला 2 घालून मी अलगद पापलेट उचललेला आहे. आणि अशा पद्धतीने बघा आपला पापलेट जो आहे तो दोन्ही साईडने फ्राय झाला आहे. आणि आता मी लगेचच दुसरा पापलेट घातला आहे आणि लगेच मी माझ्या शिवांसाठी बघा इकडे ताट बनवले. गरमागरम वडे, लिंबू, कांदा, टमाटर आणि अख्खा पापलेट शिवांसाठी देत आहे. शिवानसुद्धा बघा ताट बघून त्यालासुद्धा खूप खुशी झालेली आहे. तर अशा पद्धतीने शिवांशला सुद्धा झाले. आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर आमचे जावई बापू आलेत, तर त्यांच्यासाठी मला पुलाव बनवायचा होता. तर इकडे मटार घेतलेले आहेत मी, फ्रोझन मटार, ते चांगले धुतलेत. आपला भात जो आहे तो मी येळून काढलेला आहे. तर तूप घातले, तुपामध्ये इकडे कांदा, टमाटर, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीरची पेस्ट घातली आहे. लगेचच मी काय केले, फ्रोझन मटार घातलेत. आणि इकडे व्हेज जी बिर्याणी आहे त्याचा मसाला घातला आहे मी इकडे. जो आयता पाकिट मिळतं ना, तर ते घातलेलं आहे. छान हलवलेलं आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर असं घालून लगेचच त्याच्यामध्ये मी भातसुद्धा आता घातलेला आहे. जो आपण 50% भात शिजवला होता, तर तो भात मी आता इथे वापरलेला आहे. आणि छान भाताला मस्त असं परतलेलं आहे. वरून चवीनुसार मी इकडे मीठ घातलेलं आहे. तर आपला भात जो आहे ना अप्रतिम झाला आहे. जावई बापूंसाठी डाळ तडका, फ्राय राईस, शिवाय रताळ्याची खीर आणि मटर पनीरची भाजी म्हणजे पनीर टिक्का आणि वडे, अशा पद्धतीनं जावई बापूंसाठी बेत बनवलं आहे. आणि लेकीसाठी अळणी मटण, रस्सा, मटण, लोणचं, अशा पद्धतीने जावई बापू आणि लेक आता जेवायला बसलेत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटवर करून सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा.